विधान परिषद निवडणुकीत महायुतीत घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे दोघेही पहिल्या पसंतीच्या मताने विजयी झाले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 42 आमदारांची संख्याबळ होतं. उमेदवारांना विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा होता. महायुतीचे मत मिळून अजित पवारांच्या दोन्ही उमेदवारांनी हा कोटा सहज पूर्ण केला आणि महायुतीच्या मतांची फाटाफूट टाळली. शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर हे आता विधान परिषदेत आमदार म्हणून बसले आहेत. त्यानिमित्ताने शुक्रवारी सायंकाळी रेल्वे लाईन्स येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांचा संपर्क कार्यालयासमोर गर्जे आणि विटेकर यांच्या विधान परिषदेवर निवड झाल्यानिमित्त फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई वाटून कार्यकर्त्यांसह मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांसमवेत जाधव यांनी या निवडीबद्दल जल्लोष करत उपस्थित त्यांना मिठाईचे वाटप केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस सायरा शेख, राष्ट्रवादी महिला समन्वयक शशिकला कसपटे, जिल्हा उपाध्यक्ष रुक्मिणी जाधव, शोभा गायकवाड, महिला शहर उपाध्यक्ष सुनीता बिराजदार, सरचिटणीस संगीता गायकवाड, सहसचिव अंजली आठवले, शहर उपाध्यक्ष प्रमिला स्वामी, शहर राष्ट्रवादी सेक्रेटरी प्रमोद भोसले, प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल बशीर शेख, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष रिया शेख, अल्पसंख्याक समन्वयक संजू मोरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा जल्लोष करण्यात आला. अजीत दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तटकरे साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकच वादा अजीत दादा, एकच वादा अजीत दादा. आदरणीय गर्जे साहेब व राजू विटेकर साहेब या दोघांचेही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष खासदार तटकरे साहेब आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व ज्येष्ठ मंडळीने विधान परिषदेची उमेदवारी त्यांना दिली होती आणि आज महायुतीच्या माध्यमातून गर्जे साहेबांना आणि विटेकर साहेबांचं विजयश्री महायुतीच्या माध्यमातून झालेले आहे आणि राष्ट्रवादीचे दोन्ही शिलेदार हे पक्षासाठी वाहून घेणारे कार्यकर्ते होते. आज दादांनी आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी जे पक्ष संघटनेमध्ये सातत्याने काम करतात, पक्ष संघटना आज तागायत चांगल्या पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून, गर्जे साहेबांच्या माध्यमातून असेल, विटेकर साहेबांच्या माध्यमातून असेल, राष्ट्रवादी पक्षाचं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम पक्षाचं ज्यांनी केलेलं आहे त्या दोन्ही शिलेदारांना, गर्जे साहेबांना आणि विटेकर साहेबांना विधान परिषदेवर संधी दिलं आणि त्या संधीचं आज महायुतीच्या माध्यमातून त्यांचं विजयश्री झालंय आणि विजयश्री होत असताना महायुतीचे जे इतरही उमेदवार होते तेही विजयश्री झालेले आहेत आणि विशेषतः राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही उमेदवार विजयश्री झाल्यामुळं आम्हा कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे आणि निश्चितपणे पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आणि विधान परिषदेच्या दोन्ही आमदारांच्या माध्यमातून सोलापूरचे असतील, राज्याचे प्रश्न असतील ते सातत्यानं सोडवण्यास मदत होणार आहे.